लोक काय म्हणतात. मित्रांनो, आपण आज एका अशा विषयावर बोलणार आहे जो विषय सध्या विषयावर सगळेच अडकलेत. 99% लोक अडकलेत, मुलं मुली इवन मोठे माणसं पण. तो विषय काय माहिती असेल तुम्हाला तर मी सांगूनच येतो तुम्हाला, लोक काय म्हणतील या विषयावर. ना तुम्ही पण अडकले, मी पण अडकलो होतो, आता नाही. तो होतं काय मित्रांनो माहिती का तुम्हाला. आता सपोज तुम्हाला एक गोष्ट करायची की असं समजा तुम्हाला एखादी स्पोर्ट बाईक घ्यायची, तर तुम्ही काय विचार करशाल की लोक काय म्हणतील. तुम्हाला लग्न करायचं आहे, लोक काय म्हणतील. तुम्हाला शिक्षण करायचं आहे, लोक काय म्हणतील. पोळ्या लाटायचे आहे, लोक काय म्हणतील. सगळ्या ठिकाणी लोक काय म्हणतील. आपण सगळेजण एक स्वप्न बघतो, काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आपल्यासाठी, पण मध्येच एक आवाज येतो की लोक काय म्हणतील. काय विषय हा, लोक काय म्हणतील. तुम्ही विचारच का करताय. तुम्ही विचारच करू नका ना. काय फरक पडतोय, लोक काय म्हणतील म्हणू द्या. लोकांना काय घेणं आहे. ते काय तुम्हाला किराणा भरून देणार आहे का. भरून देणार आहे का सांगा. का तुमची कॉलेजची फी भरणार आहे का. तुमच्या ऐशोआरामाच्या जिंदगीचे खर्च उचलणार आहे. नाही करणार आहे. तर तुम्ही काय विचार करता लोक काय म्हणतील. लोक जाऊ द्या ना. तू काय केलं काय नाही केलं काय, लोक तर तेच म्हणणार आहे. लोकांचं काम म्हणजे म्हणायचं. माझे नातेवाईक राहू, तुमचे नातेवाईक राहू, नाही तर आजूबाजूचे राहू, शेजार बाजारचे राहू, खालचे वरचे राहू, तेच म्हणणार आहे ते. तुम्ही हाच विचार भाई, मी लय लोकांना बघितलं असं स्वतः मी, की काही करायचं ठरवलं ना, की सपोज आता समज मी आता हे ठरवलं की बाबा व्हिडिओ करू आपण, तर मग पहिला विचार माझ्या डोक्यात तोच आला की लोक काय म्हणतील. ऑब्विसली कोणी असो की यार, कोणी पाहिलं, एखाद्या नातेवाईकाने पाहिलं तर तो काय म्हणणार. काय फरक पडतोय, तो काय म्हणणार. त्याच्या म्हणण्यानं तुम्हाला काय फरक पडतोय, सोडा ना. आणि सपोज तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली, चांगली गोष्ट करायची ठरवली, त्याच्यात तुम्ही हारले तर काय म्हणतील. तो असाच होता, तो टपुरी होता, तो असाच. तर तेव्हा काय म्हणतील, तो नालायक होता. बरोबर, असंच म्हणतील. पण जर तुम्ही त्या क्षेत्रात जिंकले, मोठे झाले किंवा तुमचं नाव झालं, तर काय म्हणतील, नशीब ते असं बिचारायचं की त्यांनी एवढं मोठं केलं. मग आपले उदाहरण ते त्यांच्या पोरांना देतील. नाही दिले काही फरक नाही पडत, पण सांगतोय एक. लक्ष नाही द्यायचं भाव. लोकांचं कामच आहे, लोक बोलणारच आहे. तुला जे करायचं आहे ना ते तू करत राह. मागून कुत्रे भले भुकताय ना, लक्ष नाही द्यायचं. भुकून ते बंद पडून जातं एक दिवस. जर तू तुझ्या लाईफच्या प्रत्येक कामामध्ये जर हाच विचार करशील की लोक काय म्हणताय, लोक काय म्हणताय, लोक काय म्हणताय, तर तू मरेपर्यंत हेच म्हणत असशील. कदाचित तू मरायच्या आधी पण असंच म्हणशील की यार मी असा मेलो तर लोक काय म्हणतील, मला अटॅक आला तर लोक काय म्हणतील. वा, एकदा कधी जो डोक्याने विचार करायचं ठरवलं ना, तर एक दिवस असा येईल ना की लोक काय म्हणताय, काय म्हणतील हा विषय तू डोक्यातच येणार नाही. तुझ्या म्हण किंवा कोणाच्याही म्हण येणारच नाही हा विषय डोक्यात. मित्र, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मरेपर्यंत लक्षात ठेव की लोक बोलणं थांबवणार नाही. लोक ताचे ना, लोक कोणाला चांगले म्हणतात सांग मला. कोणालाच नाही म्हणत. तुला नाही, मला नाही. कदाचित ते समजून घेतो आता XYZ, ते देवाला नाव ठेवतात बाई, की त्यांनी माझं वाटोळं केलं आणि त्यांनी माझ्या नशिबात असं केलं आणि त्यांनी असं लावलं आणि त्यांनी हे केलं आणि ते. लोक जर देवाला नाव ठेवू शकतात तर तू मी कोण आहे भावा. कोण आहे तू, कोण आहे मी. म्हणून तुला सांगतोय, लोकांचा विचार करणं बंद करून टाक. लोक काय म्हणतील या विषयावर कधी जाऊच नको. फेल कधीच होणार नाही. तू असाच विचार करत राहिला ना की लोक काय म्हणतील, तर मी तुला लिहून देतो की तू पुढं नाही जाणार, कधीच नाही जाणार. लोकांचा विचार करत बसशील ना तर तुझे स्वप्न मध्येच राहून जातील. हा विचार करणं सोडून दे. लोक काय म्हणतील आणि लोक काय म्हणणार आहे. तुला काही ते तुझ्या घरचं भाडं भरायला येणार नाहीये, त्या घरातला किराणा भरायला तर येणार नाहीये. मग तू का त्यांचा विचार करतोय. नको करूच बाबा. मेन मुद्दा काय माहिती का, तुला सांगतो, लोक काय म्हणतील हा विषय जर तू डोक्यात ठेवत असशील ना आत्ता पण, हे ऐकल्यानंतर पण, तर तुझं जे काही स्वप्न आहे ना ते मेलं समज, नाही होणार ते पूर्ण. जर तू हा विचार डोक्यात ठेवत असशील तरची गोष्ट मी तुला नाही म्हणत आहे, सांगतोय मी. विचार कर माझ्या बोलण्याचा आणि स्वतः पण विचार कर एकदा. तुला आता हुशार आहेस तू. लोक बोलणं काही थांबवणार नाही. तू पण तुझी चाल थांबवू नको. सक्सेस हो. आणि जे बोलत होते त्यांच्या चल येतो, भेटू पुढच्या नवीन टॉपिकवर. तुला जर माझ्या बोलण्यातून जर तुला काही वाटलं असेल, काही शीख भेटली असेल तुला काही लॉजिकली गोष्ट वाटली असेल की नाही बा मी बरोबर बोललो किंवा रॉंग बोललो, तर मला कमेंटमध्ये नक्की सांग. 100% सांग. आणि तुला जर मी जे बोललो ते रिअल वाटलं तर एक कमेंट नक्की कर.
लाईक कर, शेअर कर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब कर. तुला नवीन नवीन मोटिवेशन व्हिडिओ 100% भेटत राहतील.